नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण चाललो आहोत शिर्डी बोगदा बघायला. लास्ट टाईम पण आपण इथं आलो होतो 15 दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी. व्हिडिओ बोगदा पाहण्यासाठी पण थोडासा सनलाईट कमी असल्यामुळे आपण राहिलं होतं आपलं. हा चेक नाका ठेवला आहे जेणेकरून एक अवजड वाहनं या रस्त्याने जाणार नाहीत, यासाठी हा चेक नाका ठेवलेला आहे. ह्या हाईटच्या वरती ज्या गाड्या जुन्या रस्त्याने म्हणजे घाटात पाठवणार आणि ज्या हाईटच्या खालच्या म्हणजे प्रवासी वाहनं, कार्स वगैरे किंवा टू व्हीलर्स वगैरे ह्या रस्त्याने सोडले जाते. इथून दोन्ही लेन रेडी दिसतात आपल्या. बऱ्यापैकी इथं तुम्हाला सध्याच्या कंडिशनला तरी दोन्ही लेन रेडी दिसत आहेत. पुढे पाहूया काय कंडिशन आहे. सेकंड ब्रिज, दोन्ही ब्रिज रेडी आहेत. रिटेनिंग वॉल रेडी आहेत. दोन गाड्या येतात म्हणजे त्या रस्त्यावरचं काम अजून अर्धवट दिसतंय किंवा बोगदा चालू असल्यामुळे पण येऊ शकतात गाड्या. हे ब्रिज तिसरं, दोन्ही ब्रिज रेडी झालेले आहेत. रेडी आहेत. ब्रिज चौथं, त्यावर डांबरीचं करण्याचं आत्ताच काम झालेलं दिसतंय ब्रिजवरती. बस याच्या पुढे दुसऱ्या लाईनचं काम बाकी आहे असं वाटतंय. पाचवा पर्यंत दोन्ही लेन रेडी दिसत आहेत. रिटर्निंग वॉल, माती बऱ्यापैकी रस्त्यावर आलेली आहे. पुढे बोगदा आहे. इथे रस्ता दिसत नाही बघा. राईट साईडला काम चालू आहे. एकाच लेन रेडी आहे. इथे रिटर्निंग वॉलचं काम चालू आहे. इथे रस्ता सगळं बनायचं आहे. उजव्या बाजूची लेन, डाव्या बाजूची लेन रेडी आहे साधारण इथपर्यंत. त्यानंतर हा सहावा ब्रिज रेडी आहे. परत इथे रिटर्निंग वॉल्स आणि रस्त्याचं काम बाकी आहे. उजव्या बाजूला ते मातीचा ढीग दिसतोय. यापुढे पण रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. एका बाजूचं रेडी आहे, दुसऱ्या बाजूचं अजून काम पेंडिंग आहे. म्हणजे रिटर्निंग वॉल आणि रस्त्याचं काम बाकी आहे. इथून पुन्हा दोन्ही लेन रेडी आहेत. इकडे साईडला डाव्या बाजूला रिटर्निंग वॉलची थोडी गरज आहे कारण रस्त्यावर माती येणार. मे बी आता आली पण असावी कारण पाऊस 2-3 दिवस भरपूर पडला आहे. येस, इथे पण थोडंसं खचला होतं माती म्हणून इथली माती काढली होती. कारण हे ब्रिज रेडी झालं, रस्ता पण रेडी होता, इथली माती काढली गेली आहे. ब्रिज 7. आता हा आपला मुंबईच्या दिशेने जाणार रस्ता आणि उजव्या बाजूचा अजून रस्ता बोगदा बनायचा आहे. डाव्या बाजूचा बोगदा रेडी आहे. जस्ट वी एंटर नाव. येस, तर बोगद्यामध्ये बराच थोडा गारवा आहे. लाईट थोड्या कमी आहेत. गारवा आहे, अंधार आहे थोडासा आणि फक्त प्रवासी वाहन आहेत म्हणजे कार्स आणि टू व्हीलर्स. एक हाईटच्या दिले लिमिट, त्याच्यावरच्या वाहनांना परमिशन नाही आहे. हलका रस्त्यावरती पाणी आहे जेणेकरून जे खडकातून पाझरते ते पाणी आहे. बाकी कूल वाटतं एकदम. रस्त्यावर बऱ्यापैकी पाणी आहे. टू व्हीलरवाल्यांनी थोडंसं काळजीपूर्वक ट्रॅव्हलिंग करावं. मध्ये फक्त ड्रम्स लावलेले आहेत डिवायडरचं काम करण्यासाठी, डायव्हर्जनसाठी म्हणजे डिवाईड करण्यासाठी. थोडं काळजीपूर्वक ट्रॅव्हलिंग करा.
गाडीला हेडलाईट टेल लाईट दोन्ही चालू असल्या तरच ट्रेन प्रवास करा, जेणेकरून थोडंसं कोणी स्पीड लिमिट आहे 30 की 40 किलोमीटर पर आवरची स्पीड लिमिट आहे ठेवल्या बोगद्यामध्ये. तरी पण जेवढं होईल तेवढं हेडलाईट टेललाईट चालू असतील तरच बेस्ट राहील. बऱ्यापैकी लाईट्स फार कमी दिसत आहेत, म्हणजे असं लांबपर्यंत दृश्य दिसत नाही आहे. मे बी आपण ह्याच्यामध्ये ह्याच व्हिडिओच्या एंडला आपण उलटा रिवर्स प्रवास करणार आहोत, म्हणजे महाड दिशेने एंटर करून त्या दिशेने बाहेर पडणार आहोत, रत्नागिरी दिशेने. ओव्हरऑल मजा वाटते, मस्त वाटते. आणि आज जाणार पण याच रस्त्याने, येणार पण याच रस्त्याने. हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, एक 22 ते 20 मिनटापर्यंत साधारण जाईल. जाताना येताना दोन्ही वेळेचा जस्ट इथे बोगदा संपलेला आहे. येस, बाहेर पडतोय. तर इथून पुढे आपलं वर्क स्टेशन. इथून ब्रिज 1 रेडी, दोन्ही रस्ते रेडी आहेत. वर्क स्टेशन आहे. ब्रिज 2 रेडी, दोन्ही बाजूचे. दोन्ही रस्ते रेडी कॉन्क्रीटने. रिटेनिंग वॉल रेडी, गटर्स रेडी, दोन्ही लेन रेडी आहेत. दोन्ही लेन रेडी आहेत. ब्रिज 3 थोडा मोठा ब्रिज आहे, लांबीने बऱ्यापैकी. थर्ड ब्रिज. दोन्ही लेन रेडी, कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. रिटेनिंग वॉल रेडी, रस्ते रेडी, दोन्ही लेन रेडी आहेत. स्पीड लिमिट ठेवलेली आहे इथे. ब्रिज 4 यामध्ये बऱ्यापैकी आपण कटशॉट घेत नाही आहोत. इथून 4था ब्रिज आणि इथे थोडंसं काम बाकी आहे उजव्या बाजूला रस्त्याचं. पण ह्याच्यामध्ये पूर्ण आपण एकही शॉर्टकट मध्ये जरा आपण कट केलेलं नाही आहे. डायरेक्ट फुल व्हिडिओ करणार आहोत. यामध्ये एक्झॅक्ट लागणारा टायमिंग तुम्ही नोटीस करू शकता. यामध्ये जरा पण मी कट करत नाही आहे. ओके, पुढे दुसरे 2 लेन रेडी होत्या. इथून एक लेन रेडी आहे. एक लेन मागपास रेडी होती. इथून आपलं ब्रिज ब्रिज पेंडिंग दिसतो आहे. त्याचे गडर्स आहेत. उजव्या बाजूला आपल्याला साईडवे आहे, साईडून रस्ता गेलेला आहे. हा ब्रिज रेडी होण्याच्या त्या कगारवरती आहे. एका बाजूचा ब्रिज रेडी झाला आहे, म्हणजे होतो आहे. दुसऱ्या बाजूच्या ब्रिजचं अजून काम बाकी आहे. येताना पाहूया काय कंडिशन आहे ते. इथून आपल्याला बेस टाकलेला दिसतो आहे उजव्या बाजूला. येस, आणि इथून आपण बाहेर पडतो आहे, म्हणजे इकडचं अजून ब्रिजचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. आणि ज्या रस्त्याने आपण पहिल्यांदा बाहेर पडत होतो, जो साईडला एक कनेक्टिंग पास दिला होता जुन्या रस्त्याला, त्या रस्त्याला आपण बाहेर पडणार आहोत. ओके, इथे पण एक हाईट लिमिट आहे, प्लस गार्ड लावलेले आहेत. म्हणजे सिक्युरिटी म्हणण्यापेक्षा आपण एक लिमिट ठेवली आहे की ट्रक बी घुसू नयेत वगैरे. वा, ट्रॅफिक पोलीस, रायगड पोलीस.
आपल्याला थांबवलेलं नशीब म्हणायचं. तर हा आपला जुना रस्ता, त्या रस्त्याने आपण पूर्वी प्रवास करायचो तो. कनेक्ट आहे. ओके, ते कटिंगचं काम पूर्ण केलेलं आहे. ज्याप्रकारे भरपूर हाईट होती या ठिकाणी, ते कटिंग पूर्ण केलं आहे. आणि ओके, आणि इथे उजव्या बाजूला कॉन्क्रीटचं काम पण झालं आहे. कॉन्क्रीट रोडचं काम झालं आहे इथपर्यंत. जे कटिंग करून कॉन्क्रीट रोडचं काम पूर्ण केलं आहे एका बाजूचा. दुसऱ्या बाजूला फक्त बेस टाकलेला आहे. रिटेनिंग वॉल झालेली आहे. इथपर्यंत दोन्ही कॉन्क्रीट रोड रेडी आहेत. आपण लास्टपर्यंत बघितलं होतं की त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामापर्यंतच, म्हणजे पर्यंत रस्ता रेडी होता एका मानीपर्यंत. ओके, तर इथून आपण परत रिवर्स फिरणार आहोत आत्ताच. आपण आता रिवर्स निघालो आहोत. इथून दोन्ही लेन रेडी होत्या, मागे बघितल्या होत्या. अजून चालू आहे. रिटेनिंग वॉल झाली आहे दोन्ही बाजूचे रस्ते धुरळा भरपूर आहे इथे. इथपर्यंत एक लेन रेडी आहे, दुसरी लेन या स्पॉटपर्यंत रेडी आहे. पण सध्या त्या ब्रिजचं काम बघूया, जो आपण भरपूर जुन्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. असं डीप दिसायचं खालपर्यंत, ते लेवल कट करून आणले. आपला जुना रस्ता, नवीन रस्ता, आपला रस्ता असा सरळ जाईल या ब्रिजवरून. आपला ब्रिज एका बाजूचा रेडी होतो आहे, दुसऱ्या बाजूला रेडी अजून झालेलं नाही आहे. याच्यावर पण अजून गडर्स येतील. अंदाजित असेल की इकडून रस्ता असा येईल आणि हा सरळ आपल्या याच्यावर निघून जाईल, ब्रिजवरून सरळ निघून जाईल. ते ब्रिजचं काम चालू आहे, 2-3 महिन्यात रेडी होईल. चला जाऊया परत आपण आपल्या रस्त्याची थोडी राहिलेली कामं बघूया. त्या ठिकाणी थांबून बघायला लागेल असं की इथं जे आपण तिकडून बघितलं होतं ते थोडंसं क्लोजली काम बघ. पुन्हा आपण आपल्या रस्त्याने परत बोगद्यातून जाऊया. येस, इथं बेस्ट मला बोललो तर राईट साईडला बेस्ट टाकून झालेला होता. म्हणजे बेस्टचं काम पूर्ण झालं आहे, म्हणजे रेड रोड टाकला जाईल बरं लवकरच. थांबून बघूया या ब्रिजचं जे पेंडिंग ब्रिज आहे इथलं, त्याचं काम कितपत आलं आहे. येस, हे ब्रिज राईट साईडचं रेडी झालं आहे आणि लेफ्ट साईडचं ब्रिज पेंडिंग आहे. हे आपलं तिकडे मागाशी काम चालू असलेलं हायवेवरचं, आणि हा आपला आतमध्ये शिरल्यानंतरचा भाग. हा बघा, ह्याच्यावरती अजून पिलर्स उभे व्हायचे, त्यानंतर गडर्स ठेवलेचे आहेत, ते आपले त्यावर ठेवले जातील. पर्यंत बेस टाकून झाला आहे, रोड पण लवकरात टाकला जाईल. हा ब्रिज रेडी झाला तर ॲटलिस्ट एका ब्रिजचं काम पेंडिंग राहील. हे त्यावर ठेवायचे गडर्स डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दिसत आहेत. पुढे पण लावायचे गडर्स पण इथंच बनवले जात असतील मे बी. आणि इथून आपला पुन्हा एक लेन रेडी, दुसऱ्या लेनवरती काम चालू आहे. आणि इथून आपल्या दोन्ही लेन रेडी, जे आपण पूर्वी बघितलं त्याप्रमाणे. इथे थोडंसं काम बाकी राहिलं आहे. मस्त वाटतं. स्पीड बघा, मी स्पीड वाढवलेलं नाही आहे, नॉर्मल स्पीडने निघालेलं आहे.
पुन्हा उद्या आपण या बोगद्याने जाणार रिटर्न आहोत. डाव्या बाजूचा बोगदा जो गोव्याकडे जाणार आहे त्याचं काम अजूनही अपूर्ण आहे. अजून पूर्णत्वाकडे तो गेलेला नाही आहे. त्याचंही काम युद्धपातळी चालू आहे. दिसतंय काम चालू आहे कंटिन्युअस. थोडा वेळ नक्कीच लागेल. लेट्स गो वन्स अगेन. इकडून बऱ्यापैकी थोडासा उजेड दिसतोय. हे साईडला असलेले साईडला त्या बोगद्यात जायला एक वे आहे. रस्ते बनवलेले आहेत. हा इथे एक आहे पास. गाडी थांबली आहे. हा दुसरा पास. इन केस इमर्जन्सी कधी काही झालं तर थोडासा साईडला मी दुसरा एक बोगदा चालवून दुसरा बोगदा वापरात येईल. ॲक्सिडेंट झालं किंवा काही झालं तर दुसऱ्या बोगद्यात ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यासाठी पास ठेवले. हा तिसरा पास आहे. हा त्या बोगद्यामध्ये ओपन होतो. मला तरी सध्या आतापर्यंत 3 पास दिसलेत. ते चौथा पास आहे. लाईटिंगचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. मला वाटलं तर लाईटचं काम मस्त चकाचक झालं असेल. पण ह्या बोगद्यात पण बरंचसं काम बाकी आहे. अजून बऱ्याच लाईटी लागायच्या आहेत. हा 5वा पास. एकूण 5 पास आहेत आतापर्यंत सगळे दिसलेले आहेत. आणि हा 6वा पास. 6 पासेस आहेत. छान आहे. ऑलरेडी आपण एक्झिट होतोय बोगद्यातून. येस वी आर एक्झिट नाव. ब्रिज रेडी. हे तुम्हाला लास्ट टाइम मगाशी दाखवलं. इथपर्यंत रस्ता रेडी. इथं मधलं थोडंसं कसलेल्या रस्त्याचं काम चालू आहे. आपला जाऊन येऊन प्रवास एक 25 मिनटापर्यंत झाला आहे आपला. इथे पण रस्त्याचं काम बाकी आहे. डाव्या बाजूला रिटेनिंग वॉल अँड रोडचं काम दोन्ही बाकी आहे. जो तुम्हाला मगाशी दाखवला होता. ह्या ब्रिजपर्यंत एवढं काम बाकी आहे. जाऊन येऊन आपण 30 मिनटात प्रवास केला होता सगळा. म्हणजे जायला 15 मिनटं, यायला 15 मिनटं. इथे पण रस्त्याचं काम अजून एक लेनचं बाकी आहे. इथे पण एका लेनचं काम चालू आहे. म्हणजे साधारण 500 ते 600 मीटरचं एक लेनचं काम पूर्ण बाकी आहे. म्हणजे अजून लेवलिंगपासून काम बाकी आहे. इथून आपल्या दोन्ही लेन रेडी.
आता आपण आलो आहोत एक्झिट पॉईंटजवळ आणि ह्या हायवेवरून आपण आता बॅक टू होम. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.